भिवंडीतील 21 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव, तर भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, श्रीकांत गायकरांसह इतर नेत्यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख देवानंद थळेंची भेट घेतली। निळजे पुलाच्या कामामुळे कल्याण शिळ रोडवरती वाहतुकीत 3 दिवस मोठा बदल। आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जड अवजड वाहनांना शिळ रोडवरती प्रवेशबंदी असणार। मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मेट्रो प्रकल्पांचे एकत्रीकरण, त्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली, त्यासाठी MMRDA आयुक्त संजय मुखर्जींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। समिती सर्व मेट्रो एका छताखाली आणण्याचं काम करणार। परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर राज्यामध्ये आता थंडीची चाहूल येते। आठवडाभरात किमान मुंबईसह उपनगरातील तापमान 19 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज, तर मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची चाहूल लागण्याची शक्यता। एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये धर्मादाय आयुक्तांनी एका आदेशाच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचं कोर्टाचं म्हणणं। निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालेलं असताना नव्या सदस्यांना मान्यता देणारा धर्मादाय आयुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द। ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या याचिकेवरती 10 वर्षांनंतर 5 डिसेंबरला सुनावणी होणार। नाटकांचे प्रयोग पूर्व परीक्षण निरीक्षण अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये अमोल पालेकरांनी दाखल केली होती याचिका। कल्याणमध्ये बनावट नंबर प्लेट रिक्षाचा पर्दाफाश। विसरलेल्या दागिन्यांची बॅग घेऊन रिक्षाचालक पसार झाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या चलनावरून टिटवाळ्यामध्ये आरोपीला बेड्या, तर आरोपीकडून 3.5 लाखांचे दागिने जप्त। अंधेरी दहिसर मेट्रोवरती मार्गिकेवरील भाडेदरामध्ये वाढ होण्याची शक्यता। सरकारच्या मंजुरीनंतर मेट्रो 2A आणि मेट्रो 7 साठी दर निर्धारण समिती गठीत करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव। ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची सामान्य प्रशासन विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। राजेश अग्रवाल हे गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या सेवेत प्रतिनियुक्ती पदावर होते। पुण्यामध्ये अल्पवयीन टोळ्या सक्रिय। जनता वसाहत दांडेकर परिसरामध्ये टोळ्यांचा उपद्रव। मुलांकडून परिसरामध्ये दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्ले। अल्पवयीन टोळ्यांना रोखण्यासाठी यावेळेस पोलिसांसमोर मोठं आव्हान। पुण्यामध्ये थंडीला सुरुवात। पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता। PMRDAने हाती घेतलेल्या रिंग रोड लगतच्या आणखी 74 गावांच्या विकासाचं नियोजन द्या। MSRDCची राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी, तर मंजुरी मिळाल्यास प्राधिकरणाच्या हद्दीतील 200 गावांच्या विकासाचं नियोजन महामंडळाच्या हाती जाणार। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी निघणार। गणेश कला क्रीडा मंचमध्ये सोडतीची तयारी पूर्ण। सोमवारी 10 नोव्हेंबरला रंगीत तालीम घेण्यात येणार। पुण्यात 15 दिवसात वन विभागाकडून 12 बिबटे जेरबंद। ऊस तोडणी सुरू झाल्यापासून जुन्नरसह शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यांमध्ये बिबट्यांचा प्रश्न चिघळला। 43हून अधिक पिंजरे बसवण्यात आलेत। पुण्यातील 400हून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचं उघडकीस। 46 शिक्षकांचं दिव्यांग हे 40% कमी। त्या 46 शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार। जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यातील भोरच्या धावडीतील राधाकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता। लोणावळ्याच्या भाज्या आश्रमशाळेतील मुलींना नारायणी ग्रुपचा मदतीचा हात। आश्रमाची पाहणी केल्यानंतर मुलींची अत्यावश्यक गरज लक्षात घेता सॅनिटरी नॅपकिन आणि बेडशीटचं वाटप। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 387 जागा रिक्त। 3ऱ्या फेरीनंतर 219 विद्यार्थ्यांचा प्रवेश, तर 4थ्या फेरीसाठी 387 जागा रिक्त, तर दंत अभ्यासक्रमासाठी 508 जागा रिक्त असल्याची माहिती।